मायेची सावली. सकाळची कोवळी उन्हं खिडकीतून आत डोकावत होती. सविता खिडकीच्या शेजारी बसून शांतपणे बाहेर पाहत होती. सविताच्या आयुष्यातील एक एक आठवण तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. सविताची आई कावेरी एक साधीशी बाई होती. तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचे. सविताला शाळेत सोडताना कावेरीची गोड हाक अजूनही तिच्या कानात घुमत होती. सविता, नीट अभ्यास कर आणि लवकर घरी ये. शाळेतून घरी येताना सविताला आईच्या हातचे चविष्ट जेवण मिळायचे. तिच्या हातचा साधा भात आणि वरण सुद्धा अमृतासारखा लागायचा. आई, तुझ्या हातचं जेवण म्हणजे जादू, सविता म्हणायची. सविता मोठी होत गेली. तिचं शिक्षण, तिच्या आवडीनिवडी सगळं कावेरी लक्षात ठेवायची. सविताची लहान बहीण मीनाक्षी तसंच वाढत होती. आईची माया दोघींवरही सारखीच होती. काळ पुढे सरकला आणि सविता कॉलेजला जाऊ लागली. अभ्यासात हुशार सविताला शिष्यवृत्ती मिळाली. तिला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं. कावेरीच्या डोळ्यात अभिमानाचा झळाळा होता. माझी सविता डॉक्टर होणार, ती सगळ्यांना अभिमानाने सांगायची. एके दिवशी सविताला पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. घरात आनंदाची लाट उसळली. सविता नोकरीसाठी पुण्याला जाणार होती, पण घरातल्या सगळ्यांना तिची खूप आठवण येणार होती. सविता पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुजू झाली. कामाचा पहिलाच दिवस खूप धावपळीचा होता, पण आईच्या आठवणीने तिच्या मनाला सावरणारं बळ मिळालं. सविता, तू कधीही हरू नकोस. आईच्या शब्दांनी तिच्या मनात स्थिरावलेला आत्मविश्वास अजून वाढवला. हॉस्पिटलमध्ये काम करताना सविताला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथल्या वरिष्ठ डॉक्टरांनी तिचं कौतुक केलं. तिच्या कामाचा आवाका पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. पण सविताच्या मनात कायम आईची आठवण होती. रोज रात्री आईशी फोनवर बोलताना तिला मनःशांती मिळायची. एक दिवस सविताला तातडीने घरी जायला लागलं. आईची प्रकृती खालावली होती. तिने हॉस्पिटलमध्ये सुट्टीची विनंती केली आणि घाईघाईने गावाला गेली. आईला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईच्या चेहऱ्यावर मात्र हसू होते. सविता, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस, आई म्हणाली. सविताने आईला योग्य उपचार दिले आणि काही दिवस तिच्यासोबत घालवले. आईने सविताला परत पुण्याला जाऊन कामावर रुजू होण्यास सांगितले. तुझं काम तुझी खरी ओळख आहे, आईने सांगितले. सविता पुण्यात परतली, पण तिचं मन गावातच अडकून राहिलं. ती अधिक मेहनत करू लागली. आपल्या आईच्या शिक्षणामुळेच ती इथवर पोहोचली होती, याची तिला जाणीव होती. कामात रमताना तिची आईची आठवण तिची शक्ती बनली. काही महिन्यांनी सविताला आईच्या प्रकृतीबाबत आणखी एक फोन आला. आईची तब्येत पुन्हा खालावली होती. तिने सर्व काही सोडून पुन्हा घरी धाव घेतली. आईला अस्वस्थ पाहून तिचं हृदय कळवळलं. आई, मला घाबरवते का ग? सविता रडत म्हणाली. सविता, माझ्यामुळे तू कमजोर होऊ नकोस, आईने शांतपणे उत्तर दिलं. सविताने आईच्या उपचारासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली, पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. काही दिवसांनी कावेरीने जगाचा निरोप घेतला. सविताच्या आयुष्यात एक शून्यता निर्माण झाली. आईच्या जाण्याने तिच्या जीवनाचा आदरच निघून गेला होता. सविताच्या मनातले विचार खूप गोंधळलेले होते. पुण्यात परतल्यावर तिने आईच्या आठवणींना सामावून घेत कामावर लक्ष केंद्रित केलं. तिच्या मनात एकच विचार होता, आईच्या शिकवणींना सार्थ करायचं. पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये तिने आपला अनुभव आणि कौशल्य वाढवलं. तिने अनेक रुग्णांची काळजी घेतली, त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत राहिली. सविताच्या मेहनतीमुळे हॉस्पिटलमध्ये तिचं नाव सर्वांच्या ओठावर आलं. वरिष्ठ डॉक्टरांनी तिचं कौतुक केलं आणि तिला अधिक जबाबदाऱ्या दिल्या. पण तिच्या मनात एक विचार सतत येत होता, आईच्या नावाने काहीतरी करायचं. तिने ठरवलं की कावेरीच्या नावाने एक हॉस्पिटल सुरू करायचं, जिथे गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत उपचार मिळतील. हा विचार मनात आणून तिने कामाला सुरुवात केली. सविताने पुण्यात एक छोटी जागा शोधून तिथे हॉस्पिटल उभारायचं ठरवलं. तिने बँकेकडून कर्ज घेतलं, आपल्या बचतीतून पैसा गुंतवला आणि काही सहकाऱ्यांची मदत घेतली. सगळ्या अडचणींना तोंड देत तिने कावेरी मेमोरियल हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण केलं. हॉस्पिटल उभारताना अनेक अडचणी आल्या. कधी पैशांची चणचण, कधी लोकांची अवहेलना, पण सविताने हार मानली नाही. तिने आपल्या ध्येयावर ठाम राहून काम केलं.
तिच्या आईच्या शिकवणींनी तिला प्रत्येक संकटात मार्गदर्शन केलं. तिने एक अडचणींवर मात करत अखेर हॉस्पिटल सुरू झालं. कावेरी मेमोरियल हॉस्पिटल सुरू झाल्यावर सविताने तिथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची मनापासून सेवा केली. गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देण्याचे तिचं स्वप्न ती प्रत्यक्षात आणत होती. तिच्या कामाचं कौतुक झालं आणि लवकरच हॉस्पिटलची ख्याती दूरवर पसरली. हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब रुग्ण येऊ लागले. त्यांना तिथे उत्तम उपचार मिळू लागले. सविताच्या सेवाभावी वृत्तीमुळे हॉस्पिटलची प्रतिष्ठा वाढली. तिथे काम करणाऱ्या इतर डॉक्टरांनीही तिच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं. सविताचं जीवन कावेरी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये व्यतीत होऊ लागलं. आईच्या शिकवणीमुळे ती नेहमी प्रेरित राहिली. तिने आपल्या आईच्या शिकवणींना सार्थ करण्यासाठी प्रत्येक क्षणी मेहनत केली. तिच्या आईच्या आठवणीने तिचं जीवन समृद्ध झालं. सविताने आपल्या आयुष्यात कधीच हार मानली नाही. तिने आपल्या आईच्या शिकवणींना मनाशी घट्ट धरून ठेवलं. तिचं जीवन आईच्या मायेच्या सावलीत फुलून आलं. सविताच्या जीवनातल्या संघर्षांनी आणि आईच्या शिकवणींनी तिला एक आदर्श डॉक्टर बनवलं. तिने कावेरी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गरीब आणि गरजू लोकांची सेवा केली. तिची आई कावेरी जरी शारीरिक रूपाने नसली तरी तिची माया आणि प्रेम आणि तिचे आशीर्वाद सदैव सवितासोबत राहिले. सविताने आपल्या आईच्या शिकवणींचं चीज केलं आणि तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट साध्य केलं. तिच्या आईच्या आठवणींनी तिला प्रत्येक क्षणी प्रेरणा दिली. कावेरी मेमोरियल हॉस्पिटलच्या यशामुळे सविताने आपल्या आईच्या नावाने एक आदर्श निर्माण केला. तिने आपल्या आईच्या शिकवणींना सार्थ करून दाखवलं. तिचं जीवन आईच्या मायेच्या सावलीतून फुलून आलं होतं.